हॅलो स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 12 अशी इंग्रजी वाक्ये जी तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनासाठी उपयोगी पडणार आहे आणि या वाक्याचा सराव केल्यास तुम्ही ताबडतोब इंग्रजी बोलायला शिकणार आहात। त्याच्यामुळे या वाक्यांचा रोजच्या व्यवहारामध्ये जास्तीत जास्त सराव करा। तर ती वाक्ये कोणती आहे, चला तर मग बघूया। तर पहिलं वाक्य आहे, आर यू क्रेझी। आर यू क्रेझी। एखाद्या वेळेस आपण एखाद्याला म्हणत असतो की एखादं काम जर कुठलं कोणी केलं तर आपण म्हणत असतो, अरे वेडा झाला आहेस का, किंवा तू वेडा आहे का। तर आर यू क्रेझी याचा अर्थ आहे वेडा आहेस का। आर यू क्रेझी, वेडा आहेस का। त्याच प्रकारे तुम्ही हे वाक्य या प्रकारे सुद्धा म्हणू शकता, हॅव यू गॉन मॅड। हॅव यू गॉन मॅड म्हणजेच वेडा झाला आहेस का। हॅव यू गॉन मॅड म्हणजेच वेडा झाला आहेस का। अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे सेंटेन्स म्हणू शकता। त्याच प्रकारे ॲज यू से, जसं तू म्हणशील। एखाद्याला आपल्याला जर काही म्हणायचं असेल किंवा त्याचं म्हणणं आपल्याला जर पटत असेल तर आपण त्याला जसं तू म्हणशील असं म्हणू शकतो। तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं ॲज यू से। ॲज यू से। त्याच प्रकारे ॲज यू विश, जशी तुझी इच्छा। ॲज यू विश, जशी तुझी इच्छा। एखाद्याने जर आपल्याला काही सांगितलं आणि आपली जर त्याच्यामध्ये सहमती असेल तर ॲज यू विश। ॲज यू विश म्हणजे जशी तुझी इच्छा असेल तसं तू कर, असं आपण म्हणत असतो। तर या प्रकारचं हे वाक्य ॲज यू विश। त्यानंतर एखाद्या वेळेस एखादी गोष्ट जवळपास होत आलेली असेल तर जवळजवळ किंवा जवळपास या शब्दासाठी इंग्रजी शब्द वापरण्यात येतो ऑलमोस्ट। ऑलमोस्ट। ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ, म्हणजे एखादी गोष्ट होत आली आहे, जवळजवळ होत आलेली आहे हे सांगण्यासाठी ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ। इनफ। इनफ म्हणजे बस किंवा पुरे किंवा पुरेसं। एखादी गोष्ट पूर्ण झाली किंवा आपल्याला बस ती थोडक्यातच हवी आहे तर इनफ, किंवा आपल्याला ती गोष्ट थांबवायची आहे तर आपण म्हणतो इनफ, बस पुरेसं। पुरेसं झालं, बस झालं, पूर्ण झालं, तर त्या गोष्टीसाठी आपण इंग्रजी शब्द वापरायचा आहे इनफ। इनफ म्हणजे पुरे, बस आता, एवढं सांगण्यासाठी आपण म्हणतो इनफ। नेक्स्ट शब्द आहे वन मोर, आणखी एक। वन मोर, आणखी एक। एखादी गोष्ट आपल्याला आणखी पाहिजे असली तर आणखी एक या शब्दासाठी इंग्रजी शब्द आहे वन मोर। वन मोर म्हणजे आणखी एक। त्याच प्रकारे वन मोर सारखा दुसरा इंग्रजी सेंटेन्स आहे वन मोर थिंग। आणखी एक गोष्ट म्हणजे मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तर वन मोर थिंग असं इंग्रजीमध्ये आपण सांगू शकतो। तर वन मोर थिंग म्हणजे आणखी एक गोष्ट। नेक्स्ट सेंटेन्स वन्स मोर, आणखी एकदा। वन्स मोर, आणखी एकदा म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला रिपीट करायची आहे, पुन्हा पुन्हा ती गोष्ट करायची आहे तर त्यासाठी इंग्रजी शब्द आपण वापरतो वन्स मोर, आणखी एकदा। वन्स मोर, आणखी एकदा। त्याच प्रकारे नेक्स्ट आहे वन्स मोर थिंग, आणखी एक गोष्ट। वन्स मोर, आणखी एकदा म्हणजे बघा वन मोर, आणखी एक या अर्थाने वापरू शकतो। त्याच प्रकारे वन मोर थिंग, आणखी एक गोष्ट। वन्स मोर, आणखी एकदा। एखादी गोष्ट रिपीट करायची असेल तर आणखी एकदा ती करणे, त्याला वन्स मोर असं म्हटलं जातं। व्हेरी हॉट, फार गरम। व्हेरी हॉट, फार गरम। एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ गरम आहे हे सांगण्यासाठी त्याला व्हेरी हॉट म्हणजे फार गरम हा इंग्रजी शब्द वापरला जातो। एखादा ऊन खूप झालेलं आहे तर व्हेरी हॉट असं म्हणू शकतो। खूप गरमी आहे, खूप उष्ण आहे तर त्यासाठी व्हेरी हॉट हा शब्द वापरला जातो। व्हेरी कोल्ड म्हणजे फार थंड। जसं हॉट म्हणजे गरम
जसं कोल्ड म्हणजे थंड. ओके, नो प्रॉब्लेम. एखादी गोष्ट आपल्याला हरकत नसली किंवा एखादी गोष्ट आपल्याला मान्य असली तर आपण त्याला इंग्रजी शब्द वापरतो ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, काही हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशासारख्या इंग्रजी छोट्या छोट्या वाक्याचा तुम्ही सराव केल्यास, तुम्ही रोजच्या दैनंदिन ते शब्द वापरल्यास, वाक्य वापरल्यास तुमची इंग्रजी ही नक्कीच सुधारणार आणि तुम्ही अगदी थोड्या दिवसात इंग्रजी बोलायला नक्की